Audio Jungle. राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मचली स्लीव कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे. स्लीवची उंची टाकायची आहे. 5.5 इंचाची स्लीव आहे. दोन्ही बाजूने 5.5 घेऊन एक बॉक्स बनवून घ्यायचा. त्या बॉक्सवर आपल्याला 2.5 इंचनं डाऊन करायचं आहे. हे बघा, इथं 2.5 इंचनं डाऊन केल्यानंतर 1.5 इंच आत घ्यायचं आणि तिरकी रेष 5.5च्या पॉईंटवर आणून अशी तिरकी ओढून घ्यायची आहे. त्याचं निम्म करायचं आणि एक पॉईंट देऊन घ्यायचा. त्या पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे आणि स्लीवचा आकार द्यायचा आहे. आकार व्यवस्थित देऊन घ्या. जसं तुम्ही नॉर्मली स्लीव कटिंग करता त्याचप्रमाणे ही स्लीव कटिंग करून घ्यायची आहे. आता तुमची पद्धत थोडीशी वेगळी असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं स्लीव कटिंग करून घेऊ शकता. पण इथं आपल्याला 2 स्लीव एकाच वेळेस कट करायच्या आहेत. इथं तुमचा दंडघेर टाकायचा आहे. तुमचा जितका दंडघेर असेल त्या पद्धतीने टाका आणि 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला 2 स्लीव मिळालेले आहेत. आता एक स्लीव घ्यायची आणि तिचा आपल्याला समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. सेंटरमध्ये कट करायला विसरू नका, कारण तो कट खूप महत्त्वाचा आहे. स्लीववर स्लीव ठेवायच्या आणि सेंटरमधून आपल्याला 2 इंच या साईडने घ्यायचं आहे आणि 2 इंच या साईडने घ्यायचं आहे. आता साईड बघा मी कोणती घेतलेली आहे. जिथं आपण समोरच्या मोंड्याचा आकार दिलेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने 2 इंच आणि त्याच्या खालच्या बाजूने 2 इंच असं घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने घ्या. जर हे आकार समजत नसेल तर तुम्ही समोरच्या मोंड्याचा आकार आत्ताच देऊ नका. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्लीव जोडताल त्यावेळेस तुम्ही आकार दिला तरी पण चालतो. या पद्धतीनं मचलीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच आकारावर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. हे आपले 2 पीस असे भेटतील आपल्याला. आता हे या साईडची समोरच्या मोंड्याचा बाजू आहे आणि या साईडची पाठीमागली बाजू आहे. सेंटर ठेवून ही स्लीव आपली अशी तयार होते. आता आपल्याला पेपर कटिंग अस्तरवर ठेवून जशास तशी आखून घ्यायची आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्ही आखून घ्या आणि सेंटरवर खूण करायला विसरू नका. ती खूप महत्त्वाची आहे. दुसरं पेपर कटिंगही याच पद्धतीने ठेवून आपल्याला आखून घ्यायची आहे. सेंटरवर खूण करायची. खडूच्या रेषेवर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. सेंटरवर खूण केली होती तिथं आपल्याला कात्रीनं कट करून घ्यायचं आहे. अस्तरचे दोन्ही पार्ट आपल्याला मेन कपड्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर एकमेकाच्या समोरासमोर ठेवून या पद्धतीने आपल्याला फ्युकॉल लावून घ्यायचं आहे आणि मेन कपड्यावर ठेवून असं चिटकून घ्यायचं आहे. हे आपले 4 पीस तयार करायचे आणि अस्तरबरोबर ठेवून शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा. आता खालच्या साईडची जी बाजू आहे 4 पीसची आपल्याला तयार करून घ्यायची आहे. हा मी कपडा घेतलेला आहे गोल्डनचा आणि आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने ठेवायचं आणि गोल आकारामध्ये आपल्याला पायपिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. छोटे छोटे कट द्या म्हणजे आपल्याला पायपिंग करायला सोपं जाईल. आता पायपिंग ही तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता.
कोणाला जाड पायपिंग आवडते, कोणाला बारीक पायपिंग आवडते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पायपिंग करून घेऊ शकता. आता आपल्याला इथं चारही पीसला पायपिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीनेच आता माझी चारही पीसला पायपिंग करणं झालेली आहे. आता या पायपिंगवरच आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. हे चारही पीस आपले तयार झालेले आहेत. म्हणजे आपले 2 स्लीव एकाच वेळेस तयार होतात. आता सेंटरवर जे आपण माप केलं होतं त्यावर छोटे छोटे कट द्यायचे आणि सेंटरवर सेंटर ठेवून वरच्या साईडने आपल्याला ही स्लीव शिवून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली स्लीव तयार झालेली आहेत. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी स्लीव दिसते.